बातमी दिल्लीतली। तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे। कारण राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची खिल्ली उडवण्याच्या कृतीची राष्ट्रपती, पंतप्रधान या सगळ्यांनीच गंभीर दखल घेतली। पाहूया ते क्लिप। तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल करत खिल्ली उडवली। त्यावेळी राहुल गांधी यांनी मोबाईलमध्ये याचं चित्रीकरण केलं। लोकसभा आणि राज्यसभेतील 141 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्या विरोधात विरोधी पक्षातल्या खासदारांनी मंगळवारी संसदेच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली। यावेळी करण्यात आलेली नक्कल आणि मोबाईलवरचं रेकॉर्डिंग यामुळे देशभरात गदारोळ सुरू झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदीप धनखड यांच्यासोबत फोनवर चर्चा केली, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जगदीप धनखड यांची भेट घेतली। संसदेच्या परिसरात खासदारांनी केलेल्या गंभीर वर्तनाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे। जगदीप धनखड यांचा अवमान केल्याचा निषेध करण्यासाठी भाजपनं दिल्लीत काँग्रेस मुख्यालयाशेजारी आंदोलन केलं। उपराष्ट्रपतींचा अपमान म्हणजे राज्यघटनेचा अपमान असल्याची टीका भाजपने केली। पहले राष्ट्रपति जी का अपमान किया तो अनुसूचित जनजाति का जिस तरह से अपमान किया गया वो देश ने देखा। कांग्रेस के सांसदों ने, कांग्रेस के नेताओं ने राष्ट्रपति जी के अपमान में भी कोई कसर नहीं छोड़ी। अब उपराष्ट्रपति जी का भी अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। ये संविधान का भी अपमान है, उपराष्ट्रपति जी का भी अपमान है। राहुल गांधी यांनी नकलेचं रेकॉर्डिंग करण्याच्या कृतीची आधीच भविष्यवाणी झाली होती, कारण शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीचा समर्पक शब्दात उल्लेख केला होता। राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे। विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, त्याच्याकरता आपल्याला एक भाग्य घेऊन यावं लागतं। पण तीच अवस्था त्यांची आज सर्व दूर आहे। देवेंद्र फडणवीस यांचे शब्द 4च दिवसात राहुल गांधी यांनी खरे करून दाखवले। एकंदरीतच राज्यसभेच्या उपसभापतींची जाहीर नक्कल करून खिल्ली उडवणं आणि त्याचं राहुल गांधी यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणं ही कृती भारतीय लोकशाहीला साजेशी ठरणारी नाही। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकीय प्रगल्भतेनुसार वागणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।